आणि असं साईडला आम्ही बसलोय. छान आम्हाला टेबल मिळालाय, सावली मिळाली मुख्य म्हणजे. काय आहे बघू ते. चेतन काय झालं आता सांगा. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे नवीन दिवस. छान आम्ही सकाळी पूलमध्ये एन्जॉय केलं. मुलांना पूलमध्ये खेळायला खूप जास्त आवडतं आणि त्यातून समर चालू आहे, तर त्यामुळे मुलांना पूलमध्ये खेळायचंच होतं. सो त्यांना मनसोक्त खेळू दिलं आणि आता झालेला आहे लंच टाईम. यावेळेसची जी ट्रिप आहे ना ती आम्ही थोडी स्लोच ठेवलेली आहे. म्हणजे असं रोज उठून काहीतरी करायचं आहे, डेस्टिनेशनला जायचं असं नाही ठेवलेलं. स्लो वेकेशन्स असतात ना त्या बेस्ट असतात, कारण की त्याच्यातून तुम्ही ऍक्च्युली रिफ्रेश होऊन जाता. काय झालं शौर्य बाळा? And the drive was really short. हा, आणि हॉटेलपासून ना इथे येण्याचा जो रस्ता होता तो खूप कमी होता, ते सांगतोय शौर्य. कारण की आम्ही डाऊनटाऊन डिझनीच्या अगदी जवळच हॉटेल केलं होतं आणि आता आम्ही आलेलो आहोत डाऊनटाऊन डिझनीमध्ये. मी ते सांगणारच होते तोपर्यंत शौर्य बोलला. तर आता आम्ही आलेलो आहोत डाऊनटाऊन डिझनीमध्ये. सो डिझनीलँडमध्ये आम्ही ह्याच्या आधी आलेलो आहोत, तुम्ही बघितलंच आहे. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला ना डिझनीलँडच्या एरियामध्ये म्हणजे पार्कमध्ये जरी जायचं नसेल तरी तुम्ही डाऊनटाऊन डिझनी डिस्ट्रिक्ट म्हणून आहे अनाहाइमला, LAच्या जवळ, तर तिथे तुम्ही येऊ शकता आणि टाइम स्पेंड करू शकता. इट्स ॲज गुड ॲज यू आर वॉकिंग इन द डिझनी पार्क्स किंवा यू आर एन्जॉईंग इन द डिझनी पार्क्स. फक्त तिथे राईड्स वगैरे नसतात. सो पुढे तुम्ही बघालच की ॲक्च्युली काय काय असतं आणि कसं असतं डिझनी डाऊनटाऊन. सो चला आता आम्ही रेडी झालेलो आहोत सगळे. माझा लुक थोड्या वेळात मी तुमच्याबरोबर शेअर करते. मस्त समर ड्रेस मी घातलेला आहे आणि वेदर तर मस्तच आहे. सगळेच रेडी झालेले आहेत, इथे सगळेजण मागे आहेत. से हाय एव्हरीवन. आणि गाडीतून आता पाण्याच्या बाटल्या वगैरे ते घेत होतो, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, सो कायम हायड्रेटेड राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर पाण्याच्या बाटल्या आणि थोडेसे मुलांचे खाण्यापिण्याच्या गोष्टी, स्नॅक्स वगैरे. शौर्य जरा नानीचा हात पकड. पार्किंग एवढं मोठं आहे की काय विचारायलाच नको आणि फुल भरलेलं आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे, आणि इथे पार्किंग जे आहे ते डेली रेट $60 आहे. पण बेसिकली जर तुम्ही इथे गेला डाऊनटाऊन मध्ये डिस्ट्रिक्ट मध्ये आणि जर कुठल्या रेस्टॉरंट मध्ये जेवण केलं तर ते हे करतात, रिडीम करतात. हा, तर तसं आहे. बघूया आता आमचं आयदर लंच होईल इथे किंवा मग डिनर होईल, त्यामुळं आम्ही रिडीम करू असं प्लॅनिंग मध्ये आहे. पण $60 फॉर पार्किंग, इट्स अ लॉट ऑफ मनी ॲक्च्युली. पण ठीक आहे, चला. जरी जेवण वगैरे नाही झालं इथे तरी मुलं एन्जॉय करतील आणि पैसे वसूल. हो ना. बाकी इथे आजूबाजूला एवढे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत. सो डिझनीलँडमध्ये जेव्हा तुम्ही येता तर त्यावेळेस इथले हॉटेल्स पण तुम्ही घेऊ शकता किंवा डिझनीचे स्वतःचे पण रिसॉर्ट्स आहेत, ते पण तुम्ही बुक करू शकता. आणि प्रत्येक हॉटेलमध्ये असं म्हणजे काहीतरी वेगळं आहे थीम. म्हणजे कुठे थीम राईड्स हॉटेल आहेत, कुठे असं स्लाइड्स आहेत वॉटर पार्कच्या. खूप छान आहे. हां, सगळे वेगळे आहेत. आम्ही जे हॉटेल केलं ते आम्ही नॉर्मल हॉटेल केलं, कारण की ह्यावेळेस काय आम्ही डिझनी पार्कमध्ये नाही चाललेलो. आम्ही जनरल मुलांना मजा एन्जॉय करण्यासाठी म्हणून असंच डिझनी डाऊनटाऊनला चाललेलो आहोत. आणि आईला पण थोडं बघता येईल, मध्ये मध्ये विश्रांतीसुद्धा घेता येईल, बसता येईल, आराम करता येईल. कारण की थीम पार्कमध्ये गेलं ना की राईड्स ज्या असतात त्याची लाईन एवढी मोठी असते, तर पेरेंट्स त्याच्यामध्ये एवढं एन्जॉय नाही करत, थकून जातात आणि ते एवढ्या राईड्स वगैरे पण काही करत नाहीत. आणि अर्धा वेळ तर म्हणजे लाईन मध्ये थांबूनच जातो. हो, तर त्यामुळं आम्ही हाच म्हणजे डिसिजन घेतला की दिस टाइम हे करू. मे बी पुढच्या वेळेस आई बाबा दोघं पण असतील किंवा पेरेंट्स किंवा कोणी भारतातून आलं, जसं पूनमताई वगैरे आली तर तिला खूप मजा येईल इकडे. का त्यांनी बघितलं डिस्नीलँड नाही बघितलं त्यांनी, युनिव्हर्सल बघितलं. हां, तर त्यांना घेऊन आलो ना तर सियाना शौर्य पण एन्जॉय करतील आणि ते सुद्धा. इथे सगळे बोर्ड्स लिहिलेले आहेत, डिझनीलँड हॉटेल अँड कन्व्हेन्शन सेंटर, डाऊनटाऊन डिझनी आणि थीम पार्क. सो आपल्याला इकडे जायचं आहे. ओके, माझा आजचा जो लुक आहे तो असा आहे. छान असा मेकअप केलेला आहे आणि समरी वाईब्स म्हणून मग असा समर ड्रेस घातलेला आहे.
सिम्पल आहे एकदम, कॉटनचा आहे, लाईट वेट आहे आणि वॉक करण्यासाठी आणि पूर्ण दिवसभर घालण्यासाठी एकदम परफेक्ट असा कम्फर्टेबल ड्रेस आहे. आणि पायामध्ये शूज घातलेले आहेत कारण की खूप जास्त वॉक करावं लागणार आहे. बॅग घेतलेली आहे. दॅट्स ऑल. रेस्टॉरंट बघतोय. हां. बहुतेक त्या साईडला सगळे रेस्टॉरंट. आई पिझ्झा तुझा फेवरेट आहे ना. आईला पिझ्झा जास्त आवडतो, बर्गर वगैरे एवढा आवडत नाही, पण पिझ्झा खूप आवडतो आईला. आणि आता चेतन ऑर्डर देतात पिझ्झाची. सो 2-3 आम्ही घेऊ वेगळे वेगळे. जास्त ह्याच्यामध्ये मीठ आहे, त्यातल्या त्यात व्हेजिटेरियन कुठलं घेता येते ते बघतात चेतन. आणि इथे हे सगळं आहे, ड्रिंक्स वगैरे सगळं आहे, नॉन अल्कोहोलिक, अल्कोहोलिक आहे. त्यानंतर इथे चीज केक आहे, सलाड्स आहेत. हे खूप छान आहे, हे घेण्यासारखं आहे. पास्ता सलाड आहे. आणि हे काय, कॅप्रिसी सलाड आहे. हे पेने पेस्तो सॉसमधला पास्ता आहे. लंच ब्रेक झालेला आहे आणि मस्त असे आम्ही 2 टाईपचे पिझ्झे घेतले. कुठला घेतलाय चेतन? एक वाईल्ड मशरूम घेतलाय आणि एक मार्गरिटा घेतलाय. थोडेसे एक्स्ट्रा टॉपिंग टाकले त्याच्यावर. अच्छा, टॉपिंग ऍड केले का? हां. आणि बाकी तिथे भरपूर अजून पास्ता वगैरे पण आहे, पास्ता सलाड वगैरे, ते सुद्धा आपण घेऊ शकतो लागलं तर, म्हणजे अजून काही लागलं तर. आणि वारं एवढं आहे ना, सगळं उडून चाललं लिटरली. हा शौर्याचा बलून त्यांनी घेतलेला, तो पण इथे बांधून ठेवलाय. वाऱ्याने उडत होता लिटरली. आणि असं साईडला आम्ही बसलोय, छान आम्हाला टेबल मिळाला आहे, सावली मिळाली आहे मुख्य म्हणजे. आता बाकीचे टेबल जरा उन्हात आहेत. पण माझा आवाज कितपत येतोय मला माहिती नाही, कारण की खूप गाणी पण चालू आहेत, लोकांचा आवाज पण येतोय. सो या, चला मी खाऊन बघते आता कसा आहे पिझ्झा आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते. टाकताना आई हा तिथं ठेव. अगं तेच मोठं असते ग, सगळं ते कॅप्चर करते. हा कुठला आहे म्हणला? सॉरी चेतन, मार्गरिटा आहे त्याच्यावर. हा मार्गरिटा. ओके, मार्गरिटा पिझ्झा. मस्त आहे. वूड फायरचा असा स्मेल, ते हे आहे त्याला एक अरोमा. शौर्य ते काय आहे? काय आहे? कॅन्डी. आणि ते सियानाने दुसरी घेतली आहे, केवढी जास्त मोठी आहे ना.
एवढी तर संपणार पण नाही. काय आहे बघू ते. लॉलीपॉप सेवर. ओ हे घेतलं आणि पूर्ण संपलं नाही की ह्या डब्यामध्ये ठेवायचं. ते डब्बा पण विकतात. लॉलीपॉप तर विकतातच आहेत, प्लस डब्बा पण विकतात. इम्पॉसिबल आहे. त्याच्या बरोबर ते मापाचं आहे ना. तोडलं का आता घ्यावंच लागेल. कवर आहे का त्याला. चला मग आपण चुकीच्या दुकानात आलोय. ब्रूइंग मॅजिक. हा हे बघा मेजरिंग कप डिझनीचे. डिस्नीचे. हो मस्त आहेत. कुकी कटर्स आहेत, खाली बाउल आहेत. दिस इज ऍक्च्युली टाइमर, बेकिंग हो टाइमर. अच्छा. असं फिरवायचं आहे. नाईस. हे बघा किती छान आहेत ना मस्त डिझनीचे आहेत. बाउल. इथे हे कंटिन्युअसली कॅन्डी ॲपल्स बनवतात. हे सगळे ॲपल्स आहेत आणि वेगवेगळ्या स्टाईलने ते डेकोरेट केलेत, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या थीमनुसार. एवढे छान केलेत ना. आणि तिकडच्या बाजूला ॲक्च्युली एक बाई बनवते, मी दाखवते. तर सध्या ते असेवाले कॅन्डी ॲपल्स बनवतात. Just you wait for Monday, Tuesday, and Wednesday. We're gonna get some of these thousands, and he's gonna get you times 3, times 3. Don't touch the window, Santa. Wow. My goodness. Oh, there's my. सो बघा तिथे बनवतायत आधी हा. आणि मग नंतर इकडे येऊन ते डेकोरेट करतात. ते पहिले बेसिक त्यांनी तिथे बनवलंय आणि मग इथे बनवतात. एवढं भारी आहे ना. स्किल एकदम फुल स्किलफुल स्किलफुल आहेत आणि असं वाटतं की किती इझी आहे. झप 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 करतात ते. पण मे बी त्यांना ते रोजची सवय आहे आणि ते मस्ट बी लाईक त्याच्यामधले एकदम ते हे Expert असतील. असेल हा baking. बेकिंग. हा घेतले का हो चेतन? नाही घेतले. त्यांचं अजून डिसाईडच चालू आहे. ती म्हणते की मी पहिले सगळे बिल्ड करणार आणि मग ते घेणार. बापरे, मग त्याला वेळ वेळ लागणार. लागणार. तसं नको. मला वाटतं सियाना पटकन घे सो दॅट वी कॅन एक्सप्लोर मोर. अजून आपण भरपूर दुकानामध्ये जाऊ शकतो. सियाना चल पटकन. नेक्स्ट स्टँड इन द लाईन. 1 second. आणि तो बलून घेतलाय आणि पूर्ण वेळ नानी. करेक्ट. नानीच्या हातात आहे पूर्ण वेळ बलून. तेच की घेतल्यावर 15 मिनिटं फक्त खेळलेत. जस्ट आता सियाना शौर्यासाठी इथे लेगो स्टोअरमधनं लेगोज घेतले आणि आता चेतन गेले गाडीमध्ये सगळं सामान ठेवायला. नाही तर सगळं सामान घेऊन फिरावं लागतं. म्हणून आम्ही इथे 4 जण बसलो आहे आणि मुले एवढी थकली आहेत ना, कारण की सकाळी पाण्यात पण खेळले ते स्विमिंग पूलमध्ये आणि मग तिथून आम्ही परत इथे आलो. इथे भरपूर सारा वॉक झाला. शौर्य तुला मजा येते? सियू तुला? एवढे थकलेत पण तरी सुद्धा अजूनही म्हणतात मजा येते. आई तू? मला पण मजा येते पण मी पण पाय दुखायला लागले. आता इथे ना एक डिझनी स्टोअर आहे तर तिथे आम्ही जाऊ. थोडंसं मला काय काय घरातल्या वस्तू वगैरे घ्यायच्या आहेत तर बघूया त्या मिळतात का. मिळालं तर ठीक, नाहीतर मग ऑलमोस्ट आमचं आजचं झालंच आहे फिरून इकडे तिकडे.
तर चला तिकडे जेव्हा डिझनी स्टोअरमध्ये जाऊ ना मग तुम्हाला दाखवते कसं आहे. दुकानाच्या जवळ आलं की एकदम गारगार वाटतं ना. छान वाटलं एकदम एवढ्या उन्हामध्ये. हे असं का बलून तिकडे अडकून टाकलं का तुम्ही? आणि सियानाने पण घेतला. आता सियानाचं बघू कसं आहे. असं आहे. And on the other side? सगळे कॅरेक्टर्स आहेत. डिझनी स्टोअरमध्ये आलेलो आहोत आणि इतक्या क्यूट क्यूट वस्तू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी असतात डिझनी स्टोअर, मॉलमध्ये पण असतात, पण इथे कसं की डिझनी पार्कच्या शेजारी आहे. सो इथे सगळं लेटेस्ट जे असतं तर ते मिळतं. सॉरी हा बलून आहे मध्ये मध्ये येतो आहे, पण मग मला हा कप घ्यायचा होता मग ॲक्च्युली कॉफीचा, तर तो मी घेतलेला आहे. आणि ह्याच्यावरती लिहिलेलं आहे द हॅपीएस्ट प्लेस ऑन द अर्थ डिझनीलँड रिसॉर्ट. सो आता मी लाईनमध्ये उभं राहते. एक मगसाठी मला किती वेळ आता लाईनमध्ये उभं राहावं लागेल माहिती नाही. मस्त आहे. काय ते गॉगल्स? अच्छा हां. सगळी शॉपिंग वगैरे झाल्यावरती आम्ही तिथेच मॉलमध्ये डिनर केलं. तसाच प्लॅन होता आमचा तिथेच जेवायचं. आणि आमच्या फेवरेट अशा रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो होतो. लकीली ते तिथे होतं ॲक्च्युली, सो तिथेच जेवलो. काय झालं आता सांगा. शौर्य त्या बलूनच्या ह्याच्या दोऱ्यासोबत खेळत होता आणि अचानक तो दोरा त्या वेट पासून सुटला आणि बलून गेला हवेत. आणि शौर्य एवढा रडायला लागला, ऑलमोस्ट रडायलाच आलेला. म्हणजे चालू केलं रडायला. पण आम्हाला सकाळी जेव्हा बलून घेतला ना तेव्हा त्यांनी सांगितलेलं जर का बलून पॉप झाला किंवा बलून लॉस झाला किंवा काही उडून पण गेला, झालं बलून सोबत, तर यू कॅन गेट अ वन टाइम रिप्लेसमेंट फॉर टुडे. हा पूर्ण आज 11 वाजेस तोपर्यंत रात्रीच्या. सो पटकन आम्ही आलो आणि आता शौर्याने घेतलेला आहे दुसरा बलून. आता रेड कलरचा बलून मिळालाय शौर्याला. गेला तो गेला. पण केवढी चांगली पॉलिसी आहे. बलून महाग आहे भरपूर, पण पॉलिसीमुळे लाईक वर्थ इट. आणि नाही तर मुलांना सांभाळणं खूप अवघड आहे बलून. आणि मुख्य म्हणजे मला वाटलेलं की काय म्हणजे काही असं होत नसेल वगैरे, पण आमच्याबरोबरच असं झालं आणि बलून उडून गेला. पण शौर्य इज हॅपी बिकॉज ही गॉट न्यू वन फॉर फ्री. And that was what we did. We tied mines really tight because look, it was really loose and only this part was showing. जस्ट आम्ही आता रूमवर येऊन पोहोचलेलो आहोत आणि इतकं दमलो कारण की खूप जास्त वॉक पण झाला आणि मुलांबरोबर इकडे तिकडे नुसती पळापळ, ह्या दुकानात त्या दुकानात, हे करू ते करू, असं सगळं करत करत आजचा दिवस कसा गेला समजलंच नाही. आईचं तर खूप जास्त आज वॉक करणं झालेलं आहे. आई पण थकलेलीच आहे आणि मुलंसुद्धा. सो आता मी करणार आहे एडिटिंग, कारण की तुमच्या सगळ्यांपर्यंत व्हिडिओज पोचवायचे असतात. मग ट्रिपला आलं तरीसुद्धा माझं काम हे चालूच असतं. सो आता मी बसेन थोड्या वेळ एडिटिंग करेन 2-3 तास आणि बाकी हे झोपतील आता मुलं. सो आता मुलांचं आवरणं वगैरे या सगळ्या गोष्टी पहिले करते, मग एडिटिंग करते. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आमचा जसा दिवस होता तसा मी शेअर केलेला आहे आणि एकदम रॉ आणि ऑर्गॅनिक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवती आहे. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.